मनोज जरांगे यांचं मीडियामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे की आरक्षणाला जर धक्का लागला तर राऊतांसह देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तर मनोज जरांगे यांना किंवा याला आम्ही चॅलेंज देतो की राज्याच्या गृहमंत्र्यांना फिरू देऊ नका. काय होतंय कायदेशीर ते तुम्ही नक्कीच बघा पुढे येणाऱ्या काळामध्ये. पण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब हे आरक्षणाला विरोध करत होते. ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टातून ते आरक्षण त्यांनी रद्द केलं. व तुम्ही मनोज जरांगे तुम्ही मुंबईकडे चालले होता, आझाद मैदानावर उपोषण बसणार होता, तर तुम्ही वाशीमध्येच का थांबला? कारण सदावर्ते साहेब हे कोर्टात गेले. कोर्टात गेल्यामुळं तुम्हाला तिथंच वाशीमध्ये थांबायला लागलं. मग तुम्ही सदावर्ते साहेबांचं काय केलं ह्या दोन्ही गोष्टी होऊन? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. सदावर्ते साहेब हे महाराष्ट्रात फिरतात, निवांत फिरतात, त्यामुळं तुम्हाला कोण घाबरत नाही. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना असल्या धमक्या देऊ नये. तर देवेंद्रजी फडणवीस साहेब हे संविधानिक पदावर आहे आणि हा भारत देश हा संविधानानुसार कायद्याच्या चौकटीत राहून चालल. त्यामुळं तुम्ही शांत राहावं.